नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे शिके आरोग्य विभाग भरती 2024 संदर्भात। तर बघा मित्रांनो, आरोग्य विभागाच्या गट क व गट ड भरती संदर्भात नवीन पत्र ह्या ठिकाणी आलेले आहे। त्या पत्राची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर एकाच व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी आपण 3 महत्त्वाच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात। तर बघा, आता एक एक करून जे काही अपडेट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण आरोग्य विभागाची अपडेट या ठिकाणी पाहूया, त्यानंतर मग अजून 2 अपडेट आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, अपडेट क्रमांक 1 अशा पद्धतीचे महाराष्ट्र शासनाचं पत्र या ठिकाणी पाहायला मिळते। दिनांक आहे 13 मार्च 2024। प्रति जर आपण पाहिले तर बघा, आयुक्त आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा आणि आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे मुंबई। विषय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ गट ड संवर्गातील पुरुष परिचर व स्त्री परिचर पदांसाठीच्या शारीरिक पात्रतेच्या निकषांबाबत। दुसरा विषय आरक्षण अंतर्गत येणाऱ्या प्रमाणपत्र पडताळणीबाबत। तिसरा विषय डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदवी 12वी विज्ञान शाखेशी समतुल्य असण्याबाबत। असे 3 विषय या ठिकाणी देण्यात आलेले संदर्भ सुद्धा आहेत। आता बघा, ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रादेशिक मनोरुग्णालयातील गट ड संवर्गातील पुरुष परिचर व स्त्री परिचर पदांच्या शारीरिक पात्रतेच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की सदर शारीरिक पात्रतेचे निकषाची अट पूर्णपणे वगळणे उचित ठरणार नाही, परंतु अधिसूचनेतील नमूद वजन व उंची हे निकष उदाहरणार्थ दाखल स्वरूपात ग्राह्य धरण्यात येऊन शक्यतो पोलीस वनरक्षक इत्यादी पदभरतीमध्ये जसे शारीरिक उंची व वजनाचे निकष वापरता येतात त्याप्रमाणे उंची व वजनाचे निकष वापरण्यात यावे। तसेच अधिसूचनेतील नमूद तरतुदींशिवाय इतर उंची व वजनाचे प्रमाण BMI नुसार असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी वैद्यकीयदृष्ट्या मनोरुग्णालयातील पुरुष परिचर व स्त्री परिचर गट ड या पदांवर घेण्यात यावे। काम करण्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे तपासणी अंती प्रमाणित करून, तसेच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या गट ड संवर्गाच्या इतर पदांसाठी जे निकष ग्राह्य धरण्यात येतात त्याचप्रमाणे निकष माजी सैनिकांसाठी आरक्षित गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी लागू करण्यात यावे। ठीक आहे। त्यानंतर बघा, समांतर आरक्षणाबाबत जर आपण पाहिलं तर खेळाडू असेल, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन माजी सैनिक, AWS नंतर फवारणी कामाचा अनुभव व अन्य अनुभव प्रमाणपत्रधारक, गुणवत्ताधारक उमेदवार व समांतर आरक्षणधारक उमेदवारांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सक्षम प्राधिकाऱ्याकडील प्रमाणपत्र पडताळणी अंती खोटी बनावट आढळून आल्यास त्याचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। अशा नोटीसचे जे काही बंधपत्र आहे ते घेऊन या अटीच्या अधीन राहून त्यांचे नियुक्ती आदेश जे ते देण्यात यावेत। तिसरा विषय 3 वर्षांची अभियांत्रिकी पदविका जी काय आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग या पदविकेचे समतुल्य असल्याचे संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचे दिनांक 7/2/2024 रोजीचे प्रमाणपत्र व त्या आधारे वनरक्षक भरती प्रक्रियेकरता महसूल व वन विभागाने दिनांक 20/2/2024 रोजीच्या पत्रानामे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदविका 12वी सायन्सशी समतुल्य असल्याचा निर्णय घेऊन पदभरतीच्या अनुषंगाने कळवलेले आहे। प्रत या ठिकाणी जोडण्यात आलेली यास्तव डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदविका 12वी सायन्सशी समतुल्य पदभरतीच्या अनुषंगाने ग्राह्य धरण्यात यावी, असं या ठिकाणी सांगण्यात आले। पाहू शकता बघा, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे सहीसुद्धा आहे आणि ही जी काही प्रत आहे ती सहसंचालक आरोग्य सेवा पुणे आणि उपसंचालक आरोग्य सेवा सर्व यांना ही प्रत माहितीस्तव आणि कारवाईस्तव पाठवण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, लगेचच तुमचे जे काही नियुक्ती आदेश आहेत ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले ती या पत्राच्या माध्यमातून आपल्याला कळालेलं आहे। दुसरी अपडेट आपण या ठिकाणी पाहूया, महत्त्वाची। तर बघा मित्रांनो, दुसरी अपडेट अशा पद्धतीची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निकाल या ठिकाणी जाहीर झाले। पाहू शकता बघा, एक्झाम रिझल्ट कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर, एक्झाम रिझल्ट पिओन आणि स्टेनोटायपिस्ट पदांसाठीचा रिझल्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, 3 रिझल्ट कालच या ठिकाणी जाहीर झाले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे। ठीक आहे। आता पुढची अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। पुढची अपडेट आहे बघा, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील तलाठी या पदभरतीकरिता जी काही निवड याद्या त्या जाहीर झाल्या आहेत। यामध्ये पाहू शकता बघा, ज्या काही निवड याद्या तयार करण्यात आल्या होत्या तर त्या 36 जिल्ह्यांच्या निवड याद्या या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत 14/3/2024 रोजी। संपूर्ण 36 जिल्ह्यांच्या ज्या काही निवड याद्या त्या ठिकाणी प्रकाशित झालेल्या आहेत। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यांच्या निवड समित्या व तलाठी भरतीचे सक्षम प्राधिकरण असल्याने यापुढे कारवाई जसे की कागदपत्रे, चारित्र्य, आरोग्य ओळख इत्यादी पडताळणी प्रक्रिया किंवा यादीशी संबंधित बाबींसाठी संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं या पत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी सिलेक्शन झाले त्या उमेदवारांसाठी खूप खूप त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि तुमचं पुढील आयुष्य चांगलं त्या ठिकाणी असणारच आहे, कारण तुम्ही आता सरकारी नोकरीला लागलेला आहात। तर अशा पद्धतीने एकाच व्हिडिओमध्ये 3 अपडेट्स घेतलेले आहेत। त्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।